पूर्ण भारतामधल्या सगळ्या खासदारांना घेणे, त्यांना विचारणे की तुम्ही आमच्यासाठी आतापर्यंत काय केलं, तुम्ही आमचा प्रश्न सांगण्याबद्दल विचारला का, तुम्ही आमचा प्रश्न मतदारांना विचारला का? जर विचारला असेल तर आज 12 वर्षापासून आम्ही ते झटमारून तुम्ही काय करताय हे त्यांना स्पष्टपणे विचारणं आपला हक्क आहे. आपण त्यांना निवडून दिले कोणत्या पक्षाचे आणि आपलं काम होत नाही तर त्यांना कुठेतरी ते लोक जबाबदार आहेत ज्यांना आपला विषय गांभीर्याचा वाटत नसावा. म्हणून हा सगळा प्रयत्न पुढे जोरदार पद्धतीनं भारतामध्ये करण्यात आला. आपण म्हटलं होतं संसद सुरू होण्याच्या अगोदर, पार्लमेंट सुरू होण्याच्या अगोदर 19 तारखेपर्यंत आपण हा कार्यक्रम करायचा. पण आता आपण असा निर्णय घेतलाय आंबेडकर साहेब की आपण 2 ऑगस्ट पर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवायचा. म्हणजे शनिवार रविवारी जेव्हा आणि ही हिंमत ठेवा, संघटन आहे आपण व्यक्तिगत एकटे कोणाला विचारत नाही. जाऊन त्यांना विचारा तुम्ही काय केलं, उत्तर विचारा, जाब विचारा. कुठल्याही पार्टीचे असेल आपल्याला तिकीट करण्याचं कारण नाही. त्यानंतर दुसरा निर्णय असा झाला की जेव्हाही सीबीटीची मीटिंग होईल त्या मीटिंगला पूर्ण घेराव करण्याची सीबीटीच्या लोकांना एक आज द्यायचं बाहेर द्यायचं तयारी आहे हो. तर ही आपल्याला 25 तारखेला सीबीटीची मीटिंग त्यांनी ठरवली आणि 25 तारखेला कुठे ठेवणार हे कोविड ठेवलं. मागच्या वेळेस त्यांनी बँगलोरची मीटिंग शिफ्ट करून दिल्लीला गेली. पण आपण आता साधे लोक आलेलो नाही, आपलं सगळं देशभरात आणि त्यामुळे त्यांनी पाताळात मीटिंग ठेवली तर आपण पाताळात जाऊन तिथे त्यांची मीटिंग आलो. इथे आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि जर तुम्हाला 12 वर्ष झाले, 12 वर्षापासून आंदोलन चालू आहे आणि एवढंच काम केल्यामुळे शंकर भगवान प्रसन्न होतात आणि हे सरकार प्रसन्न झालं नाही. आणि म्हणून आपली तपश्चर्या वाया जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. आज बुलढाण्याच्या आंदोलनाला उपोषणाला 7.5 वर्षापेक्षा जास्त झाले. 7.5 वर्षात शनी सोडतो, बरोबर आहे ना? शनी सुद्धा 7.5 वर्षात सोडून देतो तुम्हाला. आणि हे जे शनी बसलेले यांनी आपल्याला सोडलं का? म्हणून आपल्याला विरोध करायचा. आपण केवळ विरोधासाठी विरोध करत नाहीये. आपलं आंदोलन राजकारणी आंदोलन नाहीये. आपण कोणी वापरची नाहीये. आपण स्वाभिमानी भारतीय आणि आपला हक्क मागतो, बरोबर आहे का? आपण काही फुकट मागत नाही, आपण कोणाचे राजीनामे मागत नाही. आपण आपला हक्क मागतो आणि तो हक्क आपण घेणार आणि दिवस त्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल. त्यानंतर सीबीटीच्या घेराव झाल्यानंतर आता सीबीटी मीटिंग त्यांनी इंडेफिनेट पोस्टपोन केली. 25 तारखेची मीटिंग. नाही तर आपले द्वारकेला मीटिंग होण्याची शक्यता होती. तिथे मोठ्या संख्येत लोक तयार होते, दिल्लीला लोक तयार होते, पण ती मीटिंगच त्यांनी पोस्टपोन केली. आता ते जेव्हाही मीटिंग करते हम उनको छोड़ेंगे नहीं. जहां भी मीटिंग होगी सीबीटी का घेराव होगा. त्याच्या अगोदर सीबीटी मेंबरला आपण भेटणार आणि त्यांना विचारणार की तुम्ही जर कामगारांचे प्रतिनिधी म्हणून सीबीटी मध्ये गेले तर आमच्या
मोठा आंदोलन आपण उभं करतो. त्यासाठी महाराष्ट्रातून एमपी महोदय पाठवलेली आहे. आदरणीय कोकणकर साहेब, आदरणीय इंद्रसिंग राजपूत साहेब, आदरणीय कटारिया मामा हे लोक तिथे गेलेले आहेत. उत्तराखंडचे गंगवाल साहेब तिथे आलेले आहेत, दिल्लीचे लोक आहेत, हे सगळे मिळून त्याची अरेंजमेंट करायला गेलेले आहेत. कारण वीरेंद्र सिंग साहेबांनाही आंदोलनाची तयारी जे बॅकग्राऊंडला करावी लागते त्या सगळ्या करण्यासाठी मी ठेवलेले आहे. त्यामुळे इथे त्या येऊ शकले नाही. त्याच्या वतीने मी आपली क्षमा मागतो. त्यानंतर 5 तारखेला जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनासाठी ज्यांचा शक्य आहे त्यांनी यावं. मुख्यतः हे आंदोलन आपण उत्तर भारतातल्या लोकांना बोलावून करणार आहे. कारण दरवेळेस तुम्हाला त्रास देण्यासाठी मलाही बरी वाटतं. इतक्या लांबून तुम्ही येणार, तुम्हाला त्रास होईल, पण ज्यांना त्रास होणार नाही, ज्यांना इंटरेस्ट आहे अशी लोक जरूर या. पण ज्यांना असं वाटतं की आपण आता जाऊ शकत नाही, आर्थिक समस्या, शारीरिक समस्या, त्यांनी नाही आणलं तर आले तरी चालेल. कारण त्याच्यानंतर हे आंदोलन आहे. जर 5 ऑगस्टचं आंदोलन तिथे मोठं होईल, त्याच्यानंतर आपल्याला एक आंदोलन असं करावं लागणार आहे पूर्ण भारतभर, जिथे EPFOच्या ऑफिसला टाळे लावण्यात येईल. ऑफिस आपण बंद करून टाकतो. आपल्या पैशावर हे नोकऱ्या करतात आणि आपल्याच पैसा दाखवून आपल्याला देत नाही. भारत आज एवढ्या मोठ्या समाजाची झालेली, त्याचा निषेध म्हणून आपण संपूर्ण भारतातल्या EPFOच्या ऑफिसला ताळे ठोकणार आहे. तयारी आहे? तयारी का? ही तयारी ठेवावी लागेल. आणि तिथे मी तुम्हाला आता सांगितली, विनंती केली की परत करतो, स्त्रियांना सोबत घेऊन चला, नाही तो पुढे जायला जीपमध्ये 6 रस्ते बसलेले आहेत. काय करेल घरी गेले मग काय करायला स्वयंपाक असं नाही की खांद्याला खांदा माझी माझी आपली बाई, बरोबर, माझी बाजू बोली बायकांना घेऊन या सोबत. टाळेबंदी करायची. आता बायकांनी तुम्हाला महत्व सांगतो, घरी आपल्या नातीनं करतात त्या PPFOला किती नाती होतं, बरोबर आहे का? म्हणून त्यांना सोबत घ्या. त्या आंदोलनानंतर जर सरकारने ऐकलं नाही तर आमरण उपोषण होती, जिल्ह्यात होती. तयारी आहे? आमरण उपोषण ज्या तारखा आपल्याला नंतर डिक्लेअर करता येतील त्यावेळेस आमरण उपोषण ही जिल्ह्यात होईल. प्रत्येक जिल्ह्यात भारताच्या ऐसे नहीं छोडेंगे. आणि जर तरी सुद्धा आपलं ऐकलं नाही तर मी आत्मदहन करणार आहे. आधी कोणाला शक्ती नाही, पण लोकांनी, बऱ्याच लोकांनी नाव नोंदवलेले आणि ते शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कचेरीवर होईल. मी कोणाला आत्मदहनासाठी प्रवृत्त करत नाही की माझ्याकडे सांगितलेलं आहे त्या बऱ्याच लोकांची मागणी, म्हणून मी तुम्हाला कसं बोललो. मी कोणीही कुणाला करू नये, बरोबर. पण त्या आपलं आपल्याला जर जिवंतपणे मिळत नसेल तर मग आडवं होऊन गेल्यापेक्षा उभ्यानं बोलता, बरोबर आहे का? इकडून नळ्या तिकडून नळ्याच्या गोळ्या बोलतात, बरोबर आहे का? हे आपल्याला करायचं. या आपल्या आंदोलनाची दिशा आहे. आपल्याला जिंकण्याशिवाय पर्याय नाही. ठरणे आपल्या डिक्शनरीत नाही. आणि म्हणून या आंदोलनाची प्रवृत्ती, जे आता मी तुम्हाला सांगितलं की सेंट्रल वर्किंग कमिटीमध्ये झालेले निर्णय एकट्या माणसाचे निर्णय नसतात. भारतातून आलेल्या सगळ्या लोकांनी जे भावना व्यक्त केल्या त्याच्यावरून हे निर्णय करतात. याच्यानंतर तुम्हाला सांगतो, केवळ सगळा अंधार आहे असं नाही, काही प्रकाशाचे किरण आहेत ते पण तुम्हाला सांगतो. आम्ही वाराणसीला, कलकत्त्यावरून वाराणसीला जाताना वाराणसीला
तिथे खूप मोठा मेळावा आपण घेणार. ज्यांना काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं त्यांनी यावं, बरोबर आहे. आणि त्याची तारीख झाली. मंत्री म्हणाले मी तुम्हाला लवकरच मीटिंगला बोलवून प्रश्न सोडवणार आहे. हे मंत्र्यांचे शब्द आहे. आता त्यांच्या लवकरची डेफिनेशन बदलवणे. लवकर म्हणजे किती लवकर, बरोबर आहे. कारण काय, वर्षामध्ये 1 दिवस, 6 महिने, एक लवकर होऊ शकतो, 1 वर्षही लवकर आहे. शतकाचा विचार केला, बरोबर आहे ना. तर लवकर त्यांनी बोलावतो तर स्वतः त्यामुळं आपल्याला आशा आहे. पीएम ऑफिस मधून त्यांचं सिटी ग्राम नावाची एक पोर्टल आहे, त्याच्यातून एक मेसेज आला की तुमच्या सगळ्या मागण्या अंडर कन्सिडरेशन आहे. हे प्रकाशाची किरण आहे. आता हे नुसतं किरणाच्या दिशेने जाऊन मग सूर्य दिसेल, बरोबर आहे. त्यामुळे निराश व्हायचं नाही, पण आपला आंदोलनाचा अट्टहास सोडायचा नाही, बरोबर आहे का. कारण 12 वर्षाची तपश्चर्या आहे. 15 जुलै 26 जुलै 2015 पहिला मोर्चा निघाला. आज जवळपास 12 वर्ष होती आणि 7.5 वर्षापासून कंटिन्यू उपोषण चालू आहे. एवढं करून जर सरकारचं लक्ष असेल तर त्या सरकारला जागी करण्यासाठी आपण स्वाभिमानाला लढायचं आणि जिंकायचं, त्याला कोणीतरी मला म्हणाले दिल्लीत त्यांनी आंदोलन केलं, बाबा लोकांनी आणि त्याच्याबरोबर त्यांनी असं केलं, घराला घेराव लागतं. बाबा ते राजकीय लोक आहेत, त्याचा राजकारणाशी संबंध आहे. आपला राजकारणाशी काही संबंध नाही. आपल्या क्षेत्रावर बीजेपीचे खासदार पण येतात, काँग्रेसचे पण येतात, कम्युनिस्ट पण येतात, बरोबर आहे का. आपलं सामाजिक आहे. आपल्याला नेता होऊन त्याचं नाव संपवायचं असं नाहीये. आपल्याला आपलं काम करून घ्यायचं, बरोबर आहे. आणि म्हणून आपला जो उद्देश स्पष्ट आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, देशात एवढ्या संघटना आहेत, मोठ्या मोठ्या संघटना आहेत, पण पंतप्रधानांनी जर तुम्हाला बोलावलं असेल तर ते नॅशनल एज्युकेशन एक वेळ बोलावला असता तर तो चुका असता, 2 वेळ. अर्थमंत्र्यांनी 4 वेळ त्यांच्या झाली. कोणाची? नॅशनल एज्युकेशन कमिटी. अर्थमंत्री कोणाला बोलवतात? कामगार मंत्री, नॅशनल एज्युकेशन कमिटी. तुमची किंमत ओळखा. तुम्ही सरकार दरबारी तुमची किंमत आहे आणि ही किंमत कशामुळे? तुमच्या एकतेमुळे.